उन्हाचा पारा जसजसा वाढायला लागतो तसे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत बदल होत असतात. मग यामधूनच उन्हाळी आजार हे डोकं वर काढतात. मग या वाढत्या उन्हाचा जर सामना करायचा असेल, आपल्या शरीराला कोणताही त्रास होऊन द्यायचा नसेल, तर आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी असं एक सुपर फूड सांगणार आहे, की जे तुमच्या आहारात असेल, तर निश्चितच तुम्हाला तुमचा हा उन्हाळा अतिशय सुसह्य जाईल. नमस्कार, मी डॉक्टर गौरी पाचल. माझ्या आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. हे सुपर फूड म्हणजे सब्जा बी. अनेकांना सब्जा बी आणि चिया सीड्स ह्या एकच आहेत असं वाटते, पण ह्या दोन्हीही वेगळ्या आहेत. या दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, पण याच्यामध्ये काही बेसिक फरक आहेत. ज्या सब्जा बी असतात त्या तुळशीची जी एक प्रजात आहे त्यापासूनच या बिया तयार होत असतात आणि या सब्जा बी ह्या अतिशय थंड असतात, म्हणजे एक नॅचरल कूलर म्हणून त्यांना बघितलं जातं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स तसेच फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांब तसेच लोह, व्हिटॅमिन के यांचा भरपूर मात्रा आहे. ती भरपूर खनिजांनी युक्त असं हे सब्जा सीड्स असतात. आणि चिया सीड्स याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, फायबर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स आहेत. पण या दोन्हीही संपूर्णपणे वेगळ्या आहेत. या ज्या सब्जा बिया असतात ना, त्या लगेचच पाण्यामध्ये फुलून येतात. म्हणजे जर तुम्ही 1 चमचा जर पाण्यामध्ये त्या घातल्या, तर तुम्हाला एक 5च मिनिटामध्ये त्या अशा फुलून चांगल्या टम्म फुगून वरती येतात. पण तसं चिया सीड्सचं नसतं. चिया सीड्स वेळ घेते आणि या करड्या रंगामध्ये असतात, करड्या काळपट रंगामध्ये आणि अंडाकृती टाईप असतात आणि फुगून यायला खूप वेळ लागतो. आणि शक्यतो या चिया सीड्स तुम्हाला स्मूदीमध्ये, पुडिंग्समध्ये, सॅलडमध्ये वापरले जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या सब्जा बी आहेत, या सब्जा बी तुम्ही पाण्यामध्ये घालून घेऊ शकता, दुधामध्ये घालून घेऊ शकता, फालुदा असतो त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर अशा ह्या सब्जा ज्या बी असतात त्या आपल्या भारतामधल्याच आहेत आणि हे जे चिया सीड्स असतात त्या मेक्सिकोमधून आलेल्या असतात. पण ही जी सब्जा आहे हा आपल्याला आपल्या शरीरासाठी नॅचरल कूलर म्हणून काम करत असतो. त्याच्यामुळे अतिशय उपयोगी आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसातच आपल्या शरीरामध्ये उष्णतेमुळे आपली त्वचा कोरडी पडते, आतून गरम होत असते. मग तुम्हाला त्या ठिकाणी थंडावा देण्यासाठी या सब्जा बी फार उपयोगी ठरत असतात. या सब्जा बीचा उपयोग हा फक्त उष्णतेसाठीच नाही, तर तुम्हाला जर पोटासंदर्भातल्या काही तक्रारी आहेत, म्हणजे अतिसार पण आहे काहींना, तर काहींना मलावरत आहे, म्हणजे पोट साफ होत नाही. तर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये सुद्धा ही सब्जा जी बी असते ती अतिशय उपयोगी पडते. याच्यामध्ये पेक्टिन आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाढतं कोलेस्ट्रॉल आहे, ते जर कमी करायचं असेल, तर तुम्ही सब्जा बी रोज तुमच्या आहारामध्ये घ्या. जर त्वचा किंवा केस यांच्या काही तक्रारी आहेत, तुम्हाला त्वचेवर, चेहऱ्यावर मुरूम आहेत, पिंपल्स आहेत, तर अँटीऑक्सिडंट जास्त असल्या कारणाने ही सब्जा तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर, त्वचेवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असते. फायबरची मात्रा भरपूर असल्या कारणाने तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल, तर त्यासाठी सब्जा अत्यंत उपयोगाचा ठरतो. कारण सब्जाचं पाणी घेतल्यानंतर तुम्हाला भूक कमी लागते, तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा सब्जा हा खूप उपयोगी पडतो. हा जो सब्जा आहे हा मधुमेही लोकांनी घेतला तरी सुद्धा चालेल, कारण या सब्जामध्ये रक्तातील साखर कमी करण्याचा सुद्धा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे बिनधास्त ज्यांना मधुमेह आहे अशांनी सुद्धा हे त्यांच्या आहारात ठेवावे, जेणेकरून त्यांची वाढलेली रक्तातली साखर ही कंट्रोलमध्ये येईल. उन्हाळा सुरू झाला, शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाली की लगेचच उन्हाळी लागणे ही समस्या असते, ज्याच्यामध्ये लघवीला जळजळ होत असते, आगाग होते, लघवी थेंब होत असते. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही सब्जाचं पाणी हे निश्चितच घेऊ शकता. सब्जाचं पाणी घेतल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हायड्रेशन चांगलं होत असतं, शरीरामध्ये पाण्याची मात्राही वाढली जाते. त्यामुळे हा सब्जा तुमच्या आहारामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला उन्हाळी लागणे ही समस्या होणार नाही. असा हा सब्जा सुपर फूड आहे मी सांगितलं. मग सुपर फूड म्हणलं ना, चला भरपूर खाऊयात, असं बरेच जण करतात. तर तसं करू नका. कारण प्रत्येक पदार्थाला, घटकाला
काय ते मेडिसिनल प्रॉपर्टी असतेच, पण त्याच्याबरोबर त्याची मात्राही ठरलेली असते. जास्त प्रमाणात घेतला तर नक्कीच त्याचे आरोग्यास अतिशय वाईट परिणाम होतात. त्याच्यामुळे फक्त योग्य मात्रेत घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसभरातून दुपारी या सब्जाचं सेवन जरूर करा. एक अर्धा चमचाच तुम्हाला घ्यायचा आहे. 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये हा घाला. एक विदिन 5 मिनिटामध्ये चांगला छान फुलून येतो आणि न गाळून घेता तुम्ही तसंच ते पाणी संपूर्ण प्या. तसेच दुसरं म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी जेवण करण्या अगोदर 2 तास आणि सकाळी उठल्यानंतर अनौषापोटी हा सब्जा घेतला तर अतिशय उत्तम. फायबर असल्याकारणाने तुम्हाला भूक लवकर लागत नाही, पोट भरल्यासारखे वाटते. ज्या गर्भिणी स्त्रिया आहेत किंवा ज्या स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आहेत, अशांनी सब्जाचं सेवन टाळावं. ज्यांना रक्त पातळ होण्याची गोळी चालू आहे, अशाने सुद्धा सब्जा घेऊ नये, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन के आहे आणि व्हिटॅमिन के काय करतं तर रक्त गोठवण्याची क्रिया करत असतं. त्याच्यामुळं ज्यांना हा त्रास आहे, ज्यांना ही गोळी चालू आहे, अशाने त्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून या सब्जाचं सेवन करावं. बहुगुणी असा सब्जा तुमच्या आहारात असलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, थंड पेयाकडे त्यांचं मन वळत असते, की अरे आईस्क्रीम घेऊयात किंवा कोल्ड्रिंक्स पिऊयात, की जेणेकरून लगेच छान थंड वाटेल. पण जिभेला थंडावा देणारं हे पोटाला खूप त्रास देणारं असतं. त्याच्यामुळं असे कोल्ड्रिंक्सकडे किंवा थंड पेयाकडे न वळता तुम्ही घरगुती ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, तसेच सब्जाचं पाणी यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. जेणेकरून तुम्हाला हा उन्हाळा खूप सुसह्य होईल. आरोग्य प्रेरणा या माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुम्हाला आरोग्यविषयक माहिती देत असते. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनलला व्हिजिट केलं असेल, तर नक्की या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल.